शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। शांतिगिरी महाराज केवळ नाशिक लोकसभाच नाही तर या भागातील 8 लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या भक्त परिवाराचा प्रभाव आहे आणि खास करून छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक यासह एक अन्य मतदारसंघामध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे आणि आजही ते नाशिकची लोकसभा लढवण्यावरती ठाम आहेत। तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या बैठका होत आहेत आणि भक्त परिवाराची एक ओळख जर सांगायची झाली तर त्यांच्या हातातलं कडं ही खास करून त्यांची ओळख असते आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये 2009ला त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जवळपास 1.5 लाख एवढे मतं त्यांना मिळालेली होती। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, जळगाव असेल, जालना असेल किंवा अन्य मतदारसंघ असतील त्यामध्ये त्यांचा मोठा भक्त परिवार आहे आणि मानणारा लोक त्यांच्यासोबत आहेत। आज त्यांची तालुका स्तरावरची बैठक या ठिकाणी वेरूळला होती आणि त्यामध्ये निर्णय काय झालेला आहे तो 7 तारखेला ते कळवणार आहेत। पण आपण त्याआधी इथल्या भक्त परिवाराशी थोडासा संवाद साधूयात। काय प्रतिक्रिया आहे तुमची बाबाजींच्या निवडणूक लढवण्याबद्दलची? बाबाजींची निवडणूक लढवण्याबद्दल जय बाबाजी भक्त परिवार हा 2009 पासून बाबाजींनी जो विचार दिलाय दिल्ली ते गल्ली, एक चांगले लोकप्रतिनिधी हे सभागृहामध्ये निवडून दिल्यासाठीच हा लढा आहे आणि हा 2009 पासून बाबाजींनी चालू केल्यामुळं त्यांच्या आदेशावर हा जय बाबाजी भक्त परिवार संबंध महाराष्ट्रातलं काम करत असतो। आज रोजी नाशिकमध्ये बाबाजींनी फॉर्म कंटिन्यू ठेवलेला आहे, अपक्ष त्या ठिकाणी उमेदवारी करताय, पण उर्वरित जवळपास 7 लोकसभा मतदारसंघ आहे। बाबाजीच्या आदेशाने 7 तारखेला त्या ठिकाणी कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेण्याच्या अनुषंगाने ही आढावा बैठक आजची आहे। बरं, शिवसेनेकडनं अर्ज भरला, नंतर अपक्ष भरला, आधी अपक्ष भरला, नंतर शिवसेनेकडनं भरला, या सगळ्यामध्ये बाबाजींचा गोंधळ झाला की बाबाजींची फसवणूक झाली? नाही, याला गोंधळ झाला असं पण म्हणता येणार नाही आणि फसवणूक झाली हे पण म्हणता येणार नाही। हा शेवटी आता हा जे काही चर्चा चालल्या त्या अनुषंगाने त्या प्रक्रियेचा भाग होता आणि त्यामुळं त्या ठिकाणी एबी फॉर्म न मिळाल्यामुळं अपक्ष जो फॉर्म आपण अगोदर भरलाय तो आपण कंटिन्यू ठेवला आहे। बरं, काय तुमचं मत आहे बाबाजींच्या निवडणूक लढवण्यावर? लढवली पाहिजे का आणि कुणाकडनं लढवली पाहिजे? लढवली पाहिजे। तिकडून बाबाजी इच्छुक होते पण ना तिकीट भेटल्याबद्दल आपण अपक्ष कंपल्सरी केलं सर। मग इतर मतदारसंघात बाबाजी निर्णय आता बैठक होणार आहे 7 तारखेला, तो निर्णय होईल। तुमचं काय मत आहे? आमचं मत सुद्धा तसंच आहे ना। काय सांगाल? आता चांगल्या लोकांनी राजकारण करण्यात यावं हा सगळ्यात महत्त्वाचा बाबांचा उद्देश आहे। सकारात्मक पद्धतीनं आजकाल जो ट्रेंड आहे की लोक पैसे खर्च करून किंवा वेगळ्या माध्यमातून निवडणूक करतात, तर बाबांचं म्हणणं आहे की ही जी निवडणूक जी सुरुवातीला व्हायची ती कुठल्याही उमेदवाराला मतदाराला आमिष न दाखवा बाबाजींनी काय केलं पाहिजे? बाबांनी योग्य तो निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून मागचे जे लोक आहे चांगले लोक कधी या क्षेत्रात पाऊल ठेवतील। अजून अपेक्षा आहे महायुती तिकीट देईल, उमेदवार बदलेल? हे बघा आता ते राजकारण नाही काही अपेक्षा नाही। आणि नाही मिळाली तर नाही, निवडणूक तर लढवणार आहे अपक्ष म्हणून। इतर मतदारसंघात काय करणार? बाबा सांगतील ते काय सांगावं बाबांनी? अपेक्षा काय तुमची? बाबांनी सांगायला पाहिजे की बाबा ह्या पक्षाला मतदान करा, त्या पक्षाला मतदान करा, जे आपले चांगले कामं करतील ते करतील, त्यांना बाबा सांगतील त्या। सत्ताधारी का विरोधक? विरोधक सत्ताधारी बाबाजीच्या मनावर नेमकं त्यातच कॉमन निर्णय होईल। बाबाजी सांगतील तोच आदेश आहे पूर्ण परिवारामध्ये आहे ना। काय सांगाल? बाबाजीचा अंतिम निर्णय राहील, कारण परिवार हा आजपर्यंत कुठला निर्णय परिवाराने घेतलेला नाहीये। बाबाजीचा जो आदेश सुटतो त्याच आदेशाचं पालन परिवार करतो। काय सांगाल? बाबाजीचा आदेश प्रमाणच राहतो आणि सगळ्या महाराष्ट्रात सुद्धा बाबाजी भक्त परिवार आहे। बाबाजीच्या शब्दाशिवाय कोणीच जाणार नाही आणि सगळं परिवार सुद्धा मिटिंग घेऊन बाबाजी जाहीर करतात। आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये कड आहे, हे उजव्या हातात आहे, म्हणजे मतदानाचं जे बोट आहे जे त्याच हातामध्ये त्यांचं कड आहे। आता हे कड कुणाच्या चिन्हाकडे जातं त्यावरती बरंच काही अवलंबून आहे आणि त्याचा निर्णय बाबाजी 7 तारखेला घेतील असं म्हणतायत। आता
शांतिगिरी महाराज आपलं मत सत्ताधाऱ्याच्या पारड्यात टाकतात की विरोधकांच्या, यावरती बऱ्याच मतदारसंघातील गणितं अवलंबून असणार आहे. आणि 7 तारखेला बाबाजी या ठिकाणी निर्णय घेतील, शांतिगिरी महाराज निर्णय घेतील. त्यावरती राजकारणातल्या या 8 मतदारसंघातलं भवितव्य निश्चित ठरेल, कारण की मोठा भक्त परिवार त्यांच्यासोबत आहे आणि बाबाजी ज्यांना सांगतात त्यांच्याच पाठीशी ते उभा राहतात. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. आता बाबाजी नेमकी काय भूमिका घेतात, शांतिगिरी महाराज काय भूमिका घेतात, याकडे या 8 मतदारसंघाचं निश्चित लक्ष लागलंय. केवळ 8 मतदारसंघच नाही तर यामध्ये उभा असलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांचं देखील लक्ष लागलंय, हे निश्चित आहे. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.